गाईज आज बनवतो आपण कोयली फणसाचं काय करतोय ते बघूया, म्हणजे रेसिपी. हाताला तेल लावलंय, त्याला पण लावून घेते. चीक असतं ना त्याला. चीक आहे. इथे आपण साल काढून घेतलेली. आता आपण त्याला कट करून घेऊया. हा गाभा वरचा लगेच काळ्या पडतात. चीक खूप असतं याला. आपण असंच कापून घेऊया, कारण वेळ लागतोय ना. असंच सर्व आता कापून घेऊया. इथे आपला कट करून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. हाताला किती चिकटतं. दूध हे लावायचं, तेल लावायचं, जातं ते असं लावायचं. आणि कागदाला आपण पुढे प्रोसेस करूया. कागदाला पुसायचं स्वच्छ हात, तेल सगळं चिक निघून जातं. आता आपण पुढची प्रोसेस करूया. आपण थोडंसं मीठ टाकतो याच्यात. इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता आपण त्यात टाकतो थोडीशी हळद. मग आपण त्यात टाकूया पाणी. थोडं लागेल, हे राहिलं बघ जरासं काढते ते. हे शिजून घेऊया आपण. आपण बाकीची तयारी करून घेऊया. नारळ हा ओला आहे, पण सुका निघाला, पाणी नव्हतं ना त्यात. आपण तो आता खिसून घेऊया मिक्सर लावायला. आपली ना ही डिश पळते, सरकते ती. तुकडे बारीक होत नाहीत पटकन मिक्सरमधनं.
हे बारीक होतं. तर सुका खोबरं पण वाळवून ठेवतात पावसाळ्यासाठी. ते असंच खिसून घेतलं ना तर पातळ पडतं सुकवायला. ओला पडला तसंच तर सोपं पडतं. आपल्याला वाटण करायचं आहे. मिक्सरमध्ये घेते. आज उशीर झालाय ना, जेवढं लवकर होईल तेवढं बघायचं आहे. चालेल मग मिक्सर लावू आपण. आता आपल्याला कांदा हवा आहे, तो पण असंच घेऊया. वेळ नको जायला, पटापट. लांबा कांदा लागतो ना, असा लवकर लवकर होतं. पण घाई असेल तर असं घेतलं तरी चालतं फोडणीला. लागेल आणखी एवढंच झालं ना. साडवा धरायचं, असं धरलं की गोल होतं. इथे आता आपला कांदा पण खिसून झालेला आहे. आता काय करायचं आपल्याला? ही इकडे फिरवते, तिकडे ठेवते. आता इथे आपण कढई ठेवले, त्यात आपण तेल टाकलेलं आहे. त्यात आता काय टाकतो? मोहरी टाक. आता आपण इथे मोहरी टाकून घेऊया. आता आपण त्यात टाकूया जिरं. आता आपण त्यात टाकणार कांदा. कांदा एकदम पातळ झालं बघ ना. इथे आता कांदा टाकलेला आपण. गॅस थोडा कमी करते. कांदा होते तिथपर्यंत मिक्सर लावून घेते. आता इथे आपण टाकतो हिंग, थोडीशी हळद, एक साईडला आपण वाटण पण करून घेतलेलं आहे. आलं लसूण पेस्ट. अभी क्या जाएगा इसमें? आता आपण त्यात टाकलंय, काय टाकलंय? पान मसाला. आता आपण टाकूया तिखट, घरचा मसाला. एक चमचा झाला.
आता आपण त्यात टाकू गरम मसाला. गरम मसाला, थोडीशी मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर. आता आपण एकत्र करून घेऊया. तळून त्या कढईला आता पाणी घातलं ना की निघेल, चिकटलं ना सगळं, पाणी घातल्यावर निघेल. आता आपण त्यात टाकतोय थोडंसं पाणी, थोडंसं म्हणजे जेवढं लागणार आहे तेवढं. वाटण. आता आपण त्यात टाकूया वाटण. हे नुसतंच खोबरं आहे, जे आपण बारीक करून घेतलेलं आहे. आपल्याला काय करायचं, लाटवून घ्यायचं का? काय ते हेच मीठ घालायचं आपल्याला. चवीनुसार मीठ टाकतं कारण त्याला मीठ टाकलेलं आहे ना आपण, हळद मीठ शिजायला. पण थोडं कमी टाकलेलं आहे. हे आपलं शिजलं. तिथं आपण शिजवून घेतलेलं आहे. आता आपण ते काढूया आणि ह्याच्यात टाकू. मस्त वास सुटले. आता आपण एकत्र करून घेऊया. आता आपण ह्याला रेडी होऊन देऊया. वरून टाकली आपण थोडीशी कोथिंबीर. आता थोडा वेळ शिजवून घेऊया. इथे आपण डिश ठेवून शिजवून घेतोय. बघूया आता आपण बघूया. मस्त झालं आपलं, शिजलंय पण. आपण घेऊया डिशमध्ये. झालं आता तुझं. इथे तापली. इथे आपली कोयरी फणसाची भाजी रेडी झालेली आहे, बघू शकता. तसंच इथे आपण भात आणि घेतलेली आहे भाजी खायला. हे आत्ताचं जेवण आहे आपलं. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसं तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.